नमस्कार. चला तर मग आज आपण पाहणार आहोत अतिशय पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी हरभऱ्याच्या वाळवलेल्या पानांची गरगटी भाजी, तेही अतिशय साध्या सोप्या पद्धतीने, खमंग आणि चवदार अशी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. सर्वप्रथम आपण या ठिकाणी वाटण तयार करून घेणार आहोत. त्यासाठी मी या ठिकाणी थोडीशी कोथिंबीर, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि थोडीशी हिरवी मिरची भाजून घेतलेली आहे. हे सर्व साहित्य आपल्याला वाटून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 2 वाटी वाळवलेली हरभऱ्याची भाजी घेतलेली आहे आणि ती भाजी जी आहे ती आपल्याला अशा पद्धतीने बारीक अशी करून घ्यायची आहे. भाजीला छान असा दाटसरपणा येण्यासाठी त्यामध्ये मी या ठिकाणी 2 चमचे बेसन पीठ टाकून घेत आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी थोडंसं ज्वारीचं पीठही वापरू शकता किंवा 2 चमचे बेसन आणि 2 चमचे ज्वारीचं पीठही तुम्ही यामध्ये वापरू शकता. बेसन पीठ टाकून झाल्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी आणि बेसन पीठ एकजीव झालं पाहिजे अशा पद्धतीने ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. भाजी जी आहे ती पूर्णपणे आपल्याला अगोदर बारीक करून घ्यायची आहे, त्यानंतरच बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. आता आपण भाजी बनवून घेऊया. त्यासाठी मी या ठिकाणी कढईमध्ये 2 पळी तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतर लगेच त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकून घेतलेली आहे. मोहरी जी आहे ती आपल्याला छान अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी तडतडली की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी अर्धा चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत आणि आपण जे तयार करून घेतलेलं वाटण आहे हिरवं ते टाकून घेतलेलं आहे. हे वाटण आता आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत हे वाटण आपण परतून घेऊया. वाटण जे आहे ते पटकन परतण्यासाठी त्यामध्ये मी या ठिकाणी 1 चमचा मीठ टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही या ठिकाणी लाल मिरचीची भाजी बनवू शकता, पण अतिशय पारंपरिक पद्धतीने आपण ही भाजी बनवतोय त्यामुळे मी या ठिकाणी हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. त्यामुळे भाजीला चव खूप छान येते. आता त्यामध्ये मी या ठिकाणी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे. अर्धी वाटी शेंगदाण्याचं कूट मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि जाडसर असं कूट आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे. अगदीच बारीक असं कूट आपल्याला वापरायचं नाही, थोडंसं मोठंच कूट मी या ठिकाणी तयार करून घेतलेलं आहे. कूट टाकून झाल्याच्यानंतर छान असं मिक्स करून ते तेल सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता आपण पाणी टाकून घेऊया. ज्या वाटीने आपण भाजी घेतलेली आहे त्याच वाटीने मी या ठिकाणी 2 वाटी भाजीसाठी 5 वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे. पाण्याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. खळखळून उकळी आल्यानंतर आपल्याला त्यामध्ये जी आहे ती भाजी टाकून घ्यायची आहे. तर भाजी टाकते वेळेस आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे थोडीशी मीडियम करायची आहे आणि एका हाताने भाजी टाकत आपल्याला दुसऱ्या हाताने पळीने किंवा उलटण्याने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे भाजीमध्ये गुठळ्या वगैरे होणार नाहीत अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी या ठिकाणी सर्व भाजी जी आहे ते त्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. पूर्ण भाजी आपल्याला एका हाताने भाजी टाकत दुसऱ्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी किती सुंदर हिरवीगार आपली भाजी या ठिकाणी तयार होत आहे. आता आपल्याला अतिशय लो फ्लेमवर ही भाजी झाकण ठेवून 7 ते 8 मिनिट शिजवून घ्यायची आहे. म्हणजे एकदम परफेक्ट अशी आपली गरगटी भाजी तयार होते. 7 ते 8 मिनिट झाल्याच्यानंतर एकदम परफेक्ट अशी खमंग आणि चवदार अशी आपली हरभऱ्याच्या वाळवलेल्या पानांची गरगटी भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. कुठलेही मसाले न वापरता अतिशय पारंपरिक पद्धतीने आपण ही गरगटी भाजी बनवलेली आहे. अशा पद्धतीने हरभऱ्याची भाजी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा, तुम्हालाही खूप आवडेल. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे. ही भाजी तुम्ही गरम गरम भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाऊ शकता. चवीला खूपच मस्त अशी लागते. हरभऱ्याच्या वाळवलेल्या पानांची गरगटी भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये.